नमस्कार. कोकणचे वैभव असलेल्या सागर डिजिटलच्या आजच्या बातमीपत्रात आपले सर्वांचे स्वागत. आता पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी. रत्नागिरी सिंधुदुर्गसाठी सामंतांच्या माघारीने महायुतीच्या राणे यांचा मार्ग मोकळा. कल्याणमध्ये शिंदेंसमोर वैशाली दरेकर यांचे आव्हान. लक्षवेधी लढत होणार. ठाकरे गटाचे विनायक राऊत 16 एप्रिल रोजी उमेदवारी अर्ज दाखल करणार. आत्मनिर्भर आणि विकसित भारतासाठी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण. कुलगुरू डॉक्टर कारभारी काळे यांचे प्रतिपादन. आणि ठाणे महापालिका आयुक्तांकडून विविध प्रकल्पांची पाहणी. योजनांना मिळणार वेग. आता पाहूया सविस्तर बातम्या. लोकसभा निवडणुकीत महायुती आणि आघाडी यांच्यात अद्यापही काही जागांवर तिढा कायम. मात्र महायुतीकडून रत्नागिरी सिंधुदुर्गचा निर्णय जवळपास झाला असून केवळ औपचारिक घोषणेची प्रतीक्षा आहे. शिवसेनेचे किरण सामंत यांनी माघार घेतल्यात जमा आहे, तर भाजपचे नारायण राणे यांच्या नावाची घोषणा कधी होणार याची उत्सुकता मतदारांना आहे. शिवसेनेचे किरण सामंत यांनी सोशल मीडियावर पोस्ट टाकून माघार घेतल्याचे सुतवाच केले. फेसबुकवर टाकलेली पोस्ट मात्र नंतर काढण्यात आली, परंतु व्हॉट्सअप ग्रुपवर किरण सामंत यांच्या माघारीची पोस्ट कायम आहे. यामुळे रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघातून भाजपचे नारायण राणे यांच्या उमेदवारीचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यांची लढत ठाकरे गटाचे विनायक राऊत यांच्याशी होणार आहे. कल्याण लोकसभा मतदारसंघात यंदा चुरशीची लढत होणार आहे. शिवसेना शिंदे गटाकडून मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे यांची उमेदवारी जवळपास निश्चित आहे, तर ठाकरे गटाकडून वैशाली दरेकर यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. वैशाली दरेकर या शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या खंद्या समर्थक आहेत. वैशाली दरेकर यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीत अनेक संघटनात्मक पदे तसेच विरोधी पक्षनेता पद देखील भूषवले आहे. विरोधी पक्षनेता असताना त्यांनी सभागृह दणाणून सोडले होते. वैशाली दरेकर पुन्हा एकदा शिवसेना ठाकरे गटाकडून लोकसभा निवडणुकीला सामोरे जात आहेत. याबाबत त्यांना विचारले असता त्यांनी समोर कितीही तगडं आव्हान असलं तरी लढणार आणि निवडून येणार असा निश्चय व्यक्त केला आहे. रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघाचे ठाकरे गटाचे उमेदवार विनायक राऊत 16 एप्रिल रोजी आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत. राऊत यांनी जोरदार प्रचार सुरू केला असून दिवसभरात किमान 20 बैठका मी घेत असतो असे त्यांनी म्हटले आहे. ठाकरे गटाने रत्नागिरी सिंधुदुर्गची निवडणूक प्रतिष्ठेची केली असून उमेदवार विनायक राऊत यांच्या प्रचारार्थ उद्धव ठाकरे यांची 28 एप्रिल रोजी रत्नागिरीत तर 3 एप्रिलला कणकवलीत सभा होणार आहे. आदित्य ठाकरे यांचीही रत्नागिरी आणि सावंतवाडीत सभा होईल. कोणत्याही परिस्थितीत 2.5 लाखांच्या मताधिक्याने विजय होईल असा दावा विनायक राऊत यांनी केला आहे. सागर डिजिटलवर बातमीपत्र सुरूच राहील, मात्र अल्पशा विश्रांतीनंतर. दैनिक सागर कोकणचे मुखपत्र. 6 दशकांची परंपरा, वस्तुनिष्ठ बातम्या, स्थानिक घडामोडी, मान्यवरांचे मनोगत, प्रासंगिक लेख आदींसह साहित्याची मेजवानी. आजच आपल्या नजीकच्या विक्रेत्याकडे सागरची मागणी करा. दैनिक सागर कोकणचे मुखपत्र. सागर डिजिटलच्या बातमीपत्रात आपले पुन्हा एकदा स्वागत. आत्मनिर्भर भारत आणि विकसित भारत 2047 करता बहुआयामी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण महत्वाची भूमिका बजावेल असे प्रतिपादन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ लोणेरचे कुलगुरू प्राध्यापक डॉक्टर कारभारी काळे यांनी केले आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठामार्फत 12वी नंतर पदवी अभ्यासक्रमासाठी प्रथम वर्षासाठी प्रवेश घेणाऱ्या महाविद्यालयातील विद्यार्थी व त्यांच्या पालकांसाठी शिक्षण व्यवस्थेमधील संभ्रम दूर होण्याच्या उद्देशाने 1 दिवसीय स्कूल कनेक्ट कार्यशाळेच्या कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. ठाणे महापालिका क्षेत्रात विविध विकास कामे सुरू आहेत, त्याची पाहणी तसेच भविष्यात जे नियोजित प्रकल्प सुरू होणार आहेत त्याची माहिती
महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी नुकतीच घेतली. वाहतूक कोंडीची समस्या लक्षात घेऊन त्यावर काय उपाय करता येतील याची माहिती घेणे हाही या पाहणी दौऱ्याचा उद्देश असल्याचे आयुक्त राव यांनी स्पष्ट केले. ठाण्याचे प्रवेशद्वार सुशोभीकरण योजनेतील दीपस्तंभ याची आयुक्त सौरभ राव यांनी पाहणी केली. ठाणे पूर्व सॅटिस योजनेअंतर्गत सुरू असलेल्या उड्डाणपुलाच्या कामाची माहिती घेतली. 3 हात नाक्यावरील वाहनांचा होणारा खोळंबा हा ठाणेकरांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. त्यावर तोडगा काढण्यासाठी दीर्घकालीन उपाययोजनाबाबत विचार सुरू असल्याचेही 3 हात नाका, मॉडेलर मिल नाका येथील वाहतुकीच्या परिचालनाची माहिती घेतल्यावर आयुक्तांनी स्पष्ट केले. या होत्या सागर डिजिटलच्या आजच्या बातम्या. या बातम्यांसंदर्भात आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचे आम्ही नक्कीच स्वागत करतो. पुन्हा भेटूया याच वेळी याच ठिकाणी. तोपर्यंत नमस्कार. सागर डिजिटलच्या यूट्यूब चॅनेलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि अशाच ताज्या घडामोडी नियमित पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा.